एव्हरीवन, मी शीतल आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आयुर्वेदिक तेल बनवणार आहोत। पावसाळा सुरू झाला की आपल्या उशीवर, कंगव्यामध्ये, बाथरूममध्ये, फ्लोअरवरती केस दिसायला लागतात का? केस गळण्यामुळे तुम्ही त्रस्त आहात का? तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। आज मी तुमच्यासोबत एक नैसर्गिक हर्बल हेअर ऑइल शेअर करणार आहे। हे तेल मी स्वतः वापरलं आहे आणि मला याचा खूप चांगला अनुभव आला आहे। चला तर मग कोणते नैसर्गिक घटक वापरून हे तेल तयार करायचे आणि ते कसे वापरायचे ते आपण पाहूयात। यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात। ब्राह्मी पावडर, आवळा पावडर, कडुलिंबाची पाने, जास्वंदाची पाने, तुळस आणि हनीचं वॅक्स आणि खोबरेल तेल। इथे मी स्नेहसत्वचे कोल्ड प्रेस ऑइल, कोकोनट ऑइल वापरले आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण कोकोनट ऑइल घेऊयात। यानंतर यामध्ये जास्वंदाची पानांची देठ काढून यामध्ये घालायचे आहेत। जास्वंदाची पाने, कडुलिंबाची पाने, तर तुळस, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर, व हनी वॅक्स हे घालून आपल्याला सर्व हे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे आपण घातलेली पावडर या तेलामध्ये छान मिक्स होऊन जाते। मिक्स झाल्यानंतर आपण ज्या जारमध्ये तेल काढणार आहोत ना, त्यासाठी आपण वरती एक कापड ठेवून ते बांधून घेऊयात। कशासाठी? तर आपण तेल झाल्यानंतर हे गाळून घेणार आहोत, त्यासाठी ही प्रिपरेशन आहे। तेल गरम गरम असतानाच ते गाळून घ्यायचे आहे, म्हणून हे करून ठेवणे आवश्यक आहे। गॅसची फ्लेम ऑन करून यामध्ये आपण घातलेले तेलामध्ये सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत। गॅस सीमच ठेवावा आणि सीम गॅसवरच मंद आचेवर हे शिजवून घ्यायचे आहे। शिजत असताना थोडा थोडा कलर चेंज होऊ लागतो। इथे बघू शकता, असा पांढरट असा फेस आहे, नंतर तो लाल असा कलर झालेला आहे, लालसर असा रंगाचा कलर झाला आहे, की समजावे आपले तेल तयार झाले आहे। हे तेल खूप गरम आणि कडकडीत आहे आणि आता हळूहळू मी हे गाळून घेते। या तेलामध्ये आपण ब्राह्मी पावडर वापरली आहे। ती टाळूला शांत ठेवण्यास, केस मजबूत होण्यास आणि केस तुटणे कमी होण्यास मदत करते। तसेच तुळशीच्या पानामुळे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत होते आणि कोंडा आणि खाज कमी करण्यासाठीही मदत होते। तसेच जास्वंदीची पाने केस मऊ आणि दाट दिसण्यास मदत करतात आणि केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे टाळू निरोगी राहण्यास मदत होते। खोबरेल तेल केसांना खोलवर मॉइश्चर देते, कोरडेपणा कमी करते आणि केस तुटण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते। आणि हनी वॅक्स केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि तेलाला चांगला टेक्स्चर मिळतो। इथे आपले तेल गाळून तयार आहे। अशा प्रकारे हिरवट रंगाचे तेल दिसते। इथे आपले तेल तयार झाले आहे। थंड झाल्यानंतर आपण हे केसांना लावू शकतो। या तेलाने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करावा। या तेलाच्या वापरामुळे मला खूप चांगला केसांमध्ये फरक पडला आहे। सलग 5 दिवस रात्री हे तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा व दुसऱ्या दिवशी शॅम्पूनी केस धुवावेत। 1, 2, 3 दिवसानंतर चौथ्या दिवशी माझ्या केसांमध्ये गळणे खूप कमी झाले। 5व्या दिवसापर्यंत तर खूपच छान मला फरक जाणवला। तुम्हीही हा उपाय करून पाहिला तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजचा हा घरगुती हर्बल हेअर ऑइलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच नैसर्गिक, सोप्या आणि उपयोगी टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद
करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या केसांची काळजी घ्या. धन्यवाद.